लोकशाही मराठीच्या बातमीचा एक इम्पॅक्ट आहे। बनावट शिक्का आणि बोगस कागदपत्र प्रकरणावर एक अपडेट समोर आलेली आहे। बनावट कागदपत्र बनवणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले। डॉक्टर निखिल लोंढेंविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। खरं तर लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आहे। डॉक्टर निखिल लोंढे यांनी बोगस मोजणी नकाशे तयार करून भूमी अभिलेख बारामती बांधकाम परवानगीसाठी उपअधीक्षक यांचा बनावट शिक्का वापरल्याप्रकरणी लोकशाही मराठी न्यूज चॅनलने बातमी प्रसारित केली होती। लोकशाहीच्या बातमीची दखल घेत बारामती मुख्याधिकारी यांनी निखिल लोंढे यांच्यावर भूमी अभिलेख उपअधीक्षक यांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आता देण्यात आलेत। मुख्याधिकारी साहेबांनी उपअधीक्षक यांना एक आदेश काढला होता। तो आदेश माझ्या हाती आलेला आहे की त्यांनी बोगस नकाशा भूमी अभिलेखचा वापरून बेकायदेशीर परमिशन घेतल्याबाबत निखिल लोंढेवर गुन्हा दाखल करायचे आदेश भूमी अभिलेखला दिलेले। परंतु माझं म्हणणं असं आहे की UDCPR 2.15 प्रमाणे नगरपालिकेची फसवणूक झालेली बेकायदेशीर बांधकाम परवानगी घेण्यासाठी तर त्यांनी पहिला गुन्हा दाखल करावा आणि त्यानंतर भूमी अभिलेख यांनी त्यांचा नकाशा सही शिक्क्याचा बनावटीकरण झालेला आहे त्यावर वेगळा गुन्हा दाखल करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।